नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 23-24 या शैक्षणिक वर्षामध्ये सेमिस्टर 2 मध्ये झालेला अप्लाइड मॅथमॅटिक्सचा पेपर याचा आपण आज स्टडी करणार आहोत. 1 बाय 1 यामध्ये आपण क्वेश्चन विथ सोल्युशन अशी व्हिडिओ तयार केली आहेत. ठीक आहे, लेटेस्ट झालेला पेपर आहे, तुम्ही हे सोल्युशन ऑब्झर्व करा. क्वेश्चन फर्स्ट सॉल्व एनी 5 त्यामध्ये क्वेश्चन फर्स्टमधला ए इंटिग्रेशनवरती आलेला आहे. क्वेश्चन फर्स्टमध्येच बी ऑब्झर्व केलं तर इव्हॅल्युएट परत एक इंटिग्रेशन आपल्याला दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट त्यामध्ये सी जर ऑब्झर्व केला तो डेफिनाइट इंटिग्रेशन ह्या पॉईंटवरती आलेला आहे. क्वेश्चन फर्स्ट त्यामध्ये 4 हा जर आपण ऑब्झर्व केला तर ऑर्डर आणि डिग्री फाइंड करायला लावलं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट ई हा जर आपण ऑब्झर्व केला तर त्यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल मेथड ह्या पॉईंटवरती आला आहे. क्वेश्चन फर्स्टमध्ये एफ हा पण इटरेशन मेथड म्हणजे न्यूमेरिकल मेथडमधलाच पॉईंट आहे. त्यानंतर क्वेश्चन फर्स्टमध्ये आपण जर जी ऑब्झर्व केला तर हा प्रोबॅबिलिटीमधला क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड एनी 3 सॉल्व करायला लावलं, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन इंटिग्रेशन ह्या टॉपिकवरती आलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 हा जर आपण ऑब्झर्व केला तो ही इंटिग्रेशन ह्या टॉपिकवरती आलेला आहे. त्याचं हे पूर्ण सोल्युशन व्यवस्थित ऑब्झर्व करा. यामध्ये आपण पार्शल फ्रॅक्शन यूज केलेला आहे, ज्यामध्ये फाइंड ए आणि फाइंड बी अशा 2 व्हॅल्यू आपण फाइंड केल्यात आणि नंतरनं आपण त्याचं इंटिग्रेशन फाइंड केलं. क्वेश्चन नंबर 2मध्ये जर सी आपण ऑब्झर्व केला त्यामध्ये पण इंटिग्रेशन आलेलं आहे की जिकडे आपण बाय पार्ट्स ही मेथड यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आपण जर डी ऑब्झर्व केला तर तो इंटिग्रेशन ह्या टॉपिकवरतीच आलेला आहे की जिकडे आपण मिडल टर्म फाइंड करून आणि नंतर फायनल सोल्युशनकडे पोहोचतो. नेक्स्ट जर आपण ऑब्झर्व केला नेक्स्ट क्वेश्चन की जो आहे क्वेश्चन नंबर 3 सॉल्व एनी 3 त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे तो इंटिग्रेशन या टॉपिकवरती आला आहे की जिकडे आपण पहिल्यांदा टर्म ॲडजस्ट करतो, कुठले टर्म जर आपल्याला ॲड करता असेल ती करतो आणि नंतरनं सबस्टिट्यूशन पुट करून आणि नंतर फायनलाइज करतो आपण आणि नंतर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरून फायनल सोल्युशन आपण फाइंड करतो. क्वेश्चन 3मध्ये बी जर ऑब्झर्व केला तर तो डेफिनाइट इंटिग्रेशनवरती आहे की जिकडे आपण 0 to a हे लिमिट यूज करून ह्या लिमिटचा फॉर्म्युला यूज करून ते सोल्युशन फाइंड करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 त्यामध्ये जर सी आपण ऑब्झर्व जर केला तर तिथे आपल्याला एक डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला तिथे त्याचं जनरल सोल्युशन हे फाइंड करायला डिफरन्शियल इक्वेशन हे फाइंड करायला लावलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3मध्ये जर आपण डी ऑब्झर्व जर केला की त्याच्यामध्ये पण आपल्याला एक इटरेशन फाइंड करायला लावलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण रूट फाइंड करतो. ओके, नेक्स्ट आपण जर क्वेश्चन ऑब्झर्व केला क्वेश्चन नंबर 4 त्यामध्ये एनी 3 सॉल्व करायचे होते आपल्याला. न्यूटन रॅप्सन मेथड हे वापरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची होती. ठीक आहे, सो आपण फॉर्म्युला पुट करून त्याचं इक्वेशन तयार केलं आणि नंतरनं यांच्या व्हॅल्यू 0, 1 आणि 2 ह्या टाईपमध्ये आपण कन्सिडर करून त्याचं इटरेशन हे फाइंड करत गेलो. मिनिमम 3 इटरेशनपर्यंत आपण ते फाइंड करायलाच पाहिजे. तिथे मेन्शन केलं असतं ठीक आहे, नसेल मेन्शन केलं तरी पण 3 इटरेशनपर्यंत फाइंड करायचं. क्वेश्चन नंबर 4 बी जर आपण ऑब्झर्व केला तर त्यामध्ये फाइंड द रूट म्हटलं आहे आपल्याला आणि रेग्युलर फॉल्सी मेथड ही मेथड आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे, यामध्ये पण आपण मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 3 इटरेशनपर्यंत ही व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 त्यामध्ये आपण जर सी ऑब्झर्व केलं तर आपल्याला गॉस सिडियल मेथडनं आपल्याला इक्वेशन दिलं आहे ते सॉल्व करायचे आहेत की ज्यामध्ये पण आपण व्हॅल्यूज फाइंड करतो, ज्यामध्ये आपण इटरेशन वापरलं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इटरेशनपर्यंत आपण त्या व्हॅल्यू फाइंड करत गेलो आहे.
इथे बाकी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, त्यामध्ये आपण जर डी ऑब्झर्व केला तर हा प्रोबॅबिलिटी ह्या चॅप्टरवरचाच आपल्याला क्वेश्चन आहे की ज्यामध्ये आपण बायनॉमियल थेरमचा यूज करून याच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4E हा जर आपण ऑब्झर्व केला तोही आपल्याला त्याच टॉपिकवरती दिसतोय. पॉइसन डिस्ट्रीब्यूशन फॉर्म्युला हा आपण पुट करून त्याचं फायनल सोल्युशन फाइंड केलं आहे. तिथे क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं असतं ना, त्याचप्रमाणे आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 जर आपण ऑब्झर्व केलं, सॉल्व एनी 2 म्हटलं, त्यामध्ये फर्स्ट 5मधला ए, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपल्याला इंटिग्रेशन म्हणून दिला आहे. सो जो आपण इंटिग्रेशन टाईपनं सॉल्व केला आहे. क्वेश्चन नंबर 5A, त्यामध्ये सेकंड नंबर तो पण इंटिग्रेशनचाच दिला आहे की ज्यामध्ये आपल्याला टर्म पुट करून पहिलं त्याचं सिम्प्लिफिकेशन करून त्याला इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट कन्व्हर्ट करायचं असतं आणि नंतर बाय पार्ट्स यूज करून त्याचं फायनल सोल्युशन आपण फाइंड करतो. क्वेश्चन नंबर 5B, त्यामध्ये फर्स्ट जर आपण ऑब्झर्व केला आपल्याला डेफिनाइट इंटिग्रेशन दिलेलं आहे. 0 to A असं लिमिट आपल्याला दिलेलं आहे. मग तिथे पण आपण सबस्टिट्यूशन पुट करून आणि नंतरनं फायनलाइज त्याचं सोल्युशन फाइंड केलं आहे. म्हणजे अप्पर लिमिट आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ही स्टेप्स फायनल आपण त्याच्यामध्ये पुट केली आहे. क्वेश्चन नंबर 5B जर आपण ऑब्झर्व केला त्यामध्ये सेकंड नंबर तोही डेफिनाइट इंटिग्रेशनचाच आपल्याला टॉपिक दिलेला होता. 0 to A, इथे एची व्हॅल्यू आपल्याला 4 दिलेली होती. सेम त्याच टाईपने सिम्प्लिफिकेशन करून अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करून आपल्याला ते फाइंड करायचं. क्वेश्चन नंबर 5C मध्ये फर्स्ट जर बघितलं तोही डेफिनाइट इंटिग्रेशनमध्येच आपल्याला दिलेलं आहे. तिथे आपण प्रॉपर्टी यूज केली, नंतर 2 टर्मचं ॲडिशन केली, नंतर आपल्याला 2 टर्म सेम दिसले ते आपण कॅन्सल केलं आणि नंतरनं परत लिमिट पुट केलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्वेश्चन नंबर Cमध्ये जर सेकंड आपण ऑब्झर्व केलं तर हे पण डेफिनाइट इंटिग्रेशनमधलंच आहे, पण इथं लिमिट A to B आपल्याला दिलेलं असतं आणि त्याच्यासाठी तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. परत 2 टर्म सेम करायचा, त्या कॅन्सल होतं न्यूमरेटर डिनोमिनेटर आणि फायनल सोल्युशन फाइंड होतं. क्वेश्चन नंबर 6 बघितलं तर सॉल्व एनी 2 म्हटलं आहे. क्वेश्चन फर्स्ट त्यामध्ये ए जर बघितलं तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन यामध्ये हा क्वेश्चन दिसतोय. क्वेश्चन 6B, त्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं सेकंड नंबर, तर त्यामध्ये पण आपल्याला सेम तोच क्वेश्चन होता, आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं होतं, आपण नंतर इंटिग्रेशन फाइंड केलं. क्वेश्चन नंबर 6B, त्यामध्ये फर्स्ट जर आपण बघितलं तर तो पण त्याच टाईपचं आहे, डिफरन्शियल इक्वेशनमध्येच आहेत, आपल्याला त्याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. ओके, सो आपण सेम टाईपनं त्याचं सोल्युशन फाइंड करत गेलं. क्वेश्चन नंबर 6B आपण त्यामध्ये सेकंड जर ऑब्झर्व केलं तर पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायला लावलं होतं डिफरन्शियल इक्वेशनचं. सो पहिल्यांदा आपण त्याला सेपरेट केलं आणि नंतर त्याचं इंटिग्रेशन फाइंड केलं आणि नंतर आपण सीची व्हॅल्यू फाइंड केलं, ज्यालाच आपण पर्टिक्युलर व्हॅल्यू म्हणतो, आणि ती नंतर गिवन इक्वेशनमध्ये पुट केलं. क्वेश्चन नंबर 6C जर आपण ऑब्झर्व केलं तर तो बायनॉमियल, तर तो प्रोबॅबिलिटी ह्या चॅप्टरवरचा आहेत आणि त्यामध्ये आपण हा क्वेश्चन थोडं व्यवस्थित सॉल्व करायचा असतो. आपल्याला पहिल्यांदा व्हॅल्यू डिफाईन करायचे असतात की नेमकं कुठपासून कुठपर्यंत ती सिक्वेन्स लाय होती. ओके, सो ह्या टाईपमध्ये आपण हे क्वेश्चन पेपरचं सर्व सोल्युशन ऑब्झर्व केलं आहे. तुम्हीही चेक करा की तुम्ही पेपर सॉल्व केलं बरोबर आहे का. नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा, जेणेकरून 7 PM व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.